मित्रांनो, आपण जनरल नॉलेजचे 20 महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत. आपला पहिला प्रश्न असणार आहे, पंतप्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? ऑप्शन 1 राष्ट्रपती, 2 सरन्यायाधीश, 3 लोकसभा सभापती, 4 उपराष्ट्रपती. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 1 राष्ट्रपती. प्रश्न 2, महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? ऑप्शन 1 लोकहितवादी देशमुख, 2 महात्मा फुले, 3 ईश्वरचंद्र विद्यासागर, 4 महर्षी कर्वे. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 4 महर्षी कर्वे. प्रश्न 3, चंद्रपूर जिल्हा पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? ऑप्शन 1 चंदेरी, 2 चंदा, 3 चिमूर, 4 चांदा. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 4 चांदा. प्रश्न 4, वाचन प्रेरणा दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? ऑप्शन 1 15 जुलै, 2 15 मार्च, 3 15 ऑक्टोबर, 4 15 डिसेंबर. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 3 15 ऑक्टोबर. प्रश्न 5, ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? ऑप्शन 1 25%, 2 50%, 3 40%, 4 35%. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 2 50%. प्रश्न 6, प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन 1 ओडिशा, 2 तमिळनाडू, 3 आंध्र प्रदेश, 4 त्रिपुरा. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 4 त्रिपुरा. प्रश्न 7, नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? ऑप्शन 1 5 वर्ष, 2 3 वर्ष, 3 4 वर्ष, 4 1 वर्ष. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 1 5 वर्ष. प्रश्न 8, शिवरायांनी सर्वप्रथम जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले? ऑप्शन 1 प्रचंडगड, 2 कोंढाणागड, 3 मुरांबगड, 4 वसंतगड. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 1 प्रचंडगड. प्रश्न 9, हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? ऑप्शन 1 एडवर्ड टेलर, 2 फुलटन, 3 चार्ल्स वेब, 4 विल्यम हार्वे. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 1 एडवर्ड टेलर. प्रश्न 10, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? ऑप्शन 1 किरण बेदी, 2 कमलादेवी चट्टोपाध्याय, 3 मदर तेरेसा, 4 इंदिरा गांधी. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 4 इंदिरा गांधी. प्रश्न 11, भारताची पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? ऑप्शन 1 अरुंधती भट्टाचार्य, 2 यापैकी नाही, 3 किरण बेदी, 4 तेजस्विनी सावंत. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 3 किरण बेदी. प्रश्न 12, आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? ऑप्शन 1 नंदुरबार, 2 पुणे, 3 जळगाव, 4 बीड. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 1 नंदुरबार. प्रश्न 13, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? ऑप्शन 1 नागपूर, 2 भिवंडी, 3 पुणे, 4 बुलढाणा. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 4 बुलढाणा. प्रश्न 14, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन 1 नांदेड, 2 मुंबई, 3 पुणे, 4 कोल्हापूर. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 2 मुंबई. प्रश्न 15, गोमती ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? ऑप्शन 1 गंगा, 2 गोदावरी, 3 नर्मदा, 4 तापी. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 1 गंगा. प्रश्न 16, जिल्हा परिषदेच्या वर्षभरामध्ये किती सभा घेतल्या जातात? ऑप्शन 1 4, 2 12, 3 2, 4 7. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 1 4. प्रश्न 17, भारतात देवीची एकूण किती शक्तिपीठे आहेत? ऑप्शन 1 51, 2 50, 3 3.5, 4 9.
आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 1 51. प्रश्न 18 शिक्षणाचे माहेरघर अशी प्रसिद्ध ओळख असणारे शहर कोणते? ऑप्शन 1 मुंबई, 2 सिंधुदुर्ग, 3 पुणे, 4 रायगड. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 3 पुणे. प्रश्न 19 लीलावती हा गणितावरील प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला आहे? ऑप्शन 1 रामानुजन, 2 चाणक्य, 3 भास्कराचार्य, 4 महर्षी चरक. आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 3 भास्कराचार्य. प्रश्न 20 वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन 1 संत नामदेव, 2 संत ज्ञानेश्वर, 3 संत एकनाथ, 4 संत तुकाराम. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचे आहे. मित्रांनो, असेच रोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.